काय नाही हो. काल गेलतो खेकड्याला. ही 7-8 खेकडी गावल्यात. आता खेकडी आल्यात म्हटल्यावर आता काहीतरी करायला पाहिजे की मेनू. म्हणून म्हटलं आता सुक्का खेकडा करूया. मसाला खेकडा. नमस्कार, मी विजय सुतार. कोल्हापुरी फूड ब्लॉगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपला आहे मसाला खेकडा. चला तर मग आता माझं काम चालू. आता ह्यात मी खेकडं चांगलं फोडून व्यवस्थित स्वच्छ धुवून देणार आहे. काय नाही, खेकडी पोटायची पण एक पद्धत असते. असं दोन मुठीतनं असं धरून पेचकटून घ्यावं लागते व्यवस्थित, मग ते लगेच खाटकन मोडतंय. खेकड्याचे तर वरचे टरपले काढून झालेले आहेत. नांगा बघा कसले चांगले मोठेच आहेत. आता ह्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. खेकडी तर आता स्वच्छ धुवून झालेले आहेत. हे बघा, असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ह्यांना पेंदा असं म्हणतात. हे आहेत बारक्या नांग्या. ह्या मिक्सरला वाटून बारीक करून त्याचा रस काढून घ्यायचा, जो की त्याचा रश्श्यासाठी उपयोग होतो. ह्या मोठ्या नांग्या ह्या आपण सुक्यामध्ये आणि रश्श्यामध्ये पण टाकणार आहोत. ही खेकडी आणि त्यासाठी आता आपल्याला लागणारा मसाला. त्या मसाल्यासाठी घेतलेला आहे हे कांदा चिरलेला आहे, हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे, एक मिरची, 7-8 लसूणच्या पाकळ्या, आलं, पांढरं तीळ आणि हे बारीक चिरलेला कांदा आणि त्यात हे सुकं खोबरं. हे मिक्सरला वाटून घेणार आपण. सुक्यासाठी मसाला तयार करायचा आहे. आता मसाल्यासाठी कांदा चांगला भाजून घेणार आहोत. असं कांदा टाकून त्यावर जरा तेल ओतून घ्यायचं. आता या कांद्यात खोबरं टाकायचं आणि ते पण चांगलं भाजून घ्यायचं. कांदा आणि खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता त्यात आपण कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं आणि पांढरं तीळ हे आणि बारीक करून घेणार आहोत. याचा चांगला मसाला करून घेणार मिक्सरमध्ये. कढई गरम झाली की त्यात तेल टाकून त्यात कांदा टाकायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजला की मग आता त्यात आपण लाल तिखट घालणार आहोत. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचे आहे. लाल तिखट घालून ती पण चांगली भाजून घ्यायची आहे. जेवढं चांगलं भाजून घ्याल त्याला तसा कट चांगला येतो. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे चांगलं परतलं की मग आपण मगाशी जो तयार केलेला मसाला होता तो ह्याच्यात टाकणार आहे. हा मसाला पण चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला पण चांगला भाजलेला आहे, कट चांगला सुटलेला आहे. आता ह्यावर आपण काय करणार, नांगे आणि 1-2-3 पेंद त्याच्यावर हांतरणार आहोत आणि ते परतून घेणार आहोत.
आता ह्या खेकड्यासनी की नाही चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. एकजीव करस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. टेस्ट जरा वेगळी लागायला त्यात आता आपण कोकम असेल तर कोकम टाकायचं, आगळ असेल तर आगळ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आता ह्यात आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाण्यानं टेस्ट बिघडत नाही बरं का. आता हे पाण्यामुळं ते चांगले शिजून निघतील. थोडीशी कोथिंबीर वरनं जरा टाकायची आहे. आता ह्यावर झाकण ठेवून थोडा वेळ गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यातलं पाणी आटवून घ्यायचं. पाणी आटलेलं आहे. हा बघू शकता, हा आपला मसाला खेकडा किंवा मग सुक्का खेकडा. सुक्का खेकडा एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा